सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 215 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता त्यानं पाहिलं की अस्मिता त्याच्या हातावर डोकं ठेवून त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला बिलगून झोपली होती. तिचा स्पर्श त्याला खूप आवडत होता. विवेकनंही तिच्या छातीवरच्या हातामध्ये त्याचा हात घातला आणि बोटात बोटं गुंफली आणि आवेगाने हात दाबला तिचा. त्यानं तिच्याकडे थोडं पाहिलं. खूप सुंदर आणि निरागस दिसत होती ती. लिपस्टिक न लावता सुद्धा ओरिजिनल असलेले तिचे लाल ओठ खूप सुंदर दिसत होते. आणि आता त्याला आठवायला लागली पहिल्या नजरेतली अस्मिता. आणि विवेक थोडा तिच्याकडे वळला आणि तिचा किस घेण्यासाठी तो जवळ गेला. इतक्यात त्याला पुन्हा रात्रीचं तिचं वाक्य आठवलं, आय लव्ह यू विकी. आणि विवेक निराश झाला आणि खूप राग आला त्याला विकीचा. आता विवेक हळूच तिचं डोकं बाजूला करून उठला. वॉशरूमला जाऊन आला. आता त्याचा पाय बरा होतच आला होता. वेदना होत नव्हत्या त्याला. आणि इतक्यात तिची मेसेज ट्यून वाजली. विवेकने तिचा मोबाईल पाहिला तर त्याला विकीचे खूप मेसेज दिसले. त्याला अस्मिताला भेटायचं होतं, पण अस्मिता विवेकला सोडून त्याला भेटायला जात नव्हती. हे पाहून विवेक सुखावला होता, कारण आता जेव्हापासून त्याचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हापासून एकही क्षण अस्मिता घराच्या बाहेर गेली नव्हती. तरीही विकी तिच्या पाठीमागे लागला आहे हे पाहून विवेक वैतागला आणि त्यानं विकीने पाठवलेले सगळे मेसेज डिलीट केले. तिचा फोन ठेवला आणि त्यानं त्याचा फोन हातात घेतला आणि फोनमध्ये त्याला एक व्हिडिओ दिसला. आणि तो व्हिडिओ पाहून विवेक शॉक झाला आणि म्हणाला, म्हणजे जेवणामध्ये तिखट आणि मीठ अस्मितानं नाही तर शनायानं मिसळलं होतं. आणि कांगावा करून तिनं अस्मिताला दोषी ठरवलं. खूपच पाताळ यंत्री निघाली ही शनाया. आणि विवेक पुन्हा मनात म्हणाला, तरी मला वाटतच होतं की अस्मिता असं कधीच करणार नाही कोणासोबतच. शत्रू असला तरी ती त्याला गोडच बोलते. त्याचं कधीच वाईट व्हावं असं ती चिंतत नाही. आता तो व्हिडिओ अस्मितानंच शूट केला होता. तिला खात्री होती की ती किचनमधून गेल्यावर शनाया नक्कीच काहीतरी करणार अस्मिताला विवेकच्या नजरेतून पाडण्यासाठी. आणि म्हणून तिने विवेकचाच मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग ऑन करून तिथे ठेवला होता. त्यात सगळं रेकॉर्ड झालं होतं. पण मुद्दाम तिने विवेकचा ओरडा खाल्ला आणि शनायाला जिंकू दिलं. पण एका शब्दानं तिनं त्यावेळी तो व्हिडिओ विवेकला दाखवला नाही. सगळं शांतीत ऐकून घेतलं. आणि जे काही सत्य विवेक समोर येणार आहे ते आपोआप येईल असं म्हणून ती गप्प बसली. पण आता मात्र विवेकला सगळं सत्य कळलं होतं. इतक्यात विवेकच्या मॅनेजरचा फोन आला आणि म्हणाला, सर तुमच्या काही डॉक्युमेंटवर सह्या हव्या आहेत. मी घरी येऊ का? विवेक म्हणाला, ठीक आहे ये. आणि एक काम कर, देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजसोबत जे आपलं प्रोजेक्ट सुरू आहे ना त्याच्यावर जरा जास्त कॉन्सन्ट्रेशन कर. मला सध्या ऑफिसला यायला जमत नाही, पण मी घरूनच ऑनलाईन मीटिंग करू शकतो. आणि त्याचा मॅनेजर म्हणाला, येस सर, मी त्यांच्या मॅनेजरला तसं मेलद्वारे कळवतो, किंवा ते जर घरी येऊन मीटिंग करायला तयार असतील तर तसंही विचारतो. तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ना सर? आणि आता विवेक थोडा गालात हसला आणि मनात म्हणाला, अर्जुन देसाई कधीच त्याच्या बायकोला माझ्या घरी पाठवणार नाही मीटिंग करायला. पण तरीही तो मॅनेजरला म्हणाला, ठीक आहे, तुला जसं योग्य वाटतं तसं कर. ओके सर असं म्हणून मॅनेजरने फोन ठेवून दिला. आणि आता अस्मितासुद्धा उठली. कालच्या मसाजमुळे तिला खूपच फ्रेश वाटत होतं. तिला उठलेली पाहून त्याला आनंद तर झाला, पण रागही आला तिचा, तिनं विकीचं नाव घेतलं म्हणून. आणि विवेक आता हळूहळू डायनिंग टेबलकडे निघाला. अस्मिता चटदिशी बेडवरून उठली आणि म्हणाली, विवेक मी आहे ना, मला सांग ना, तुला बाहेर जायचं आहे का? चल मी घेऊन जाते. आणि आता विवेक तिला म्हणाला, काही गरज नाही. आजकाल तू जे सांगायचं नाही तेच सांगतेस मला, आणि ते मला ऐकू वाटत नाही. आणि जे सांगायला हवंस ते बोलत नाहीस. आणि आता मी बरा होतोय, पण तू म्हणतेस म्हणून मी अजून काही दिवस घरीच थांबणार आहे आणि आराम करणार आहे. असं म्हणून तो हळूहळू बाहेर गेला आणि डायनिंग टेबलवर बसला. अस्मिताला तर त्याच्या या लटक्या रागाचा अर्थच कळला नाही.
मग तीही आवरून डायनिंग टेबलवर येऊन बसली. आणि नोकरानं विवेकसाठी कॉफी आणली आणि विवेक म्हणाला, अस्मिता मला कॉफी हवी आहे, तू बनवलेली. अस्मिता म्हणाली, पण विवेक तूच मला म्हणालास ना किचनमध्ये जायचं नाही. विवेक म्हणाला, हो, आणि आता मीच तुला सांगतोय की मला तुझ्या हातची कॉफी हवी आहे तर हवी आहे, देशील ना. अस्मिता म्हणाली, हो आणते, आणि तिने त्याला कॉफी आणून दिली. मग विवेकने न्यूजपेपर हातात घेतला आणि बातम्या वाचता वाचता त्याला एक बातमी दिसली. त्यामध्ये एक फोटो पाहून पुन्हा एकदा विवेकला धक्का बसला आणि तो अस्मिताला म्हणाला, अस्मिता जरा माझा चष्मा देतेस का. तिने बेडरूममध्ये जाऊन त्याचा चष्मा आणून दिला आणि त्यानं नीट पाहिलं तर पोलिसांनी रात्री एका पबवर छापा टाकला होता आणि त्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत मस्ती करत असलेल्या आणि पोलिसांनी पकडलेल्या मुलामुलींचा तो फोटो होता. आणि त्या फोटोमध्ये शनाया स्पष्ट दिसत होती आणि तिच्यासोबत होता एक मुलगा. तो मुलगाही आता स्पष्ट दिसत होता आणि शनाया तोंड झाकून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण तरीही फोटो क्लिक झाला होता आणि ती दिसत होती स्पष्ट त्या फोटोमध्ये. आणि हे पाहून विवेकला खूप मोठा धक्का बसला आणि तो मनात म्हणाला, शनाया तर मला म्हणाली होती की आईकडे जाणार आहे, तिच्या आईची तब्येत खराब आहे. मग ही इथं कशी. नक्कीच शनाया मला फसवत आहे. हे ओळखायला विवेकला वेळ नाही लागला. आणि आता विवेक म्हणाला, अस्मिता माझा जरा फोन देतेस का. अस्मिताला तर काहीच कळत नव्हतं की नक्की विवेकचं चाललंय काय. तिने त्याला फोन आणून दिला. त्यानं शनायाचा नंबर डायल केला, पण फोन बंद येत होता, कारण आता शनाया होती तुरुंगात आणि फोन पोलिसांनी जप्त करून घेतले होते. आणि विवेकला आता खात्री पटली की ही शनायाच आहे, पण तो आता काहीच न बोलता गुपचूप कॉफी पिऊ लागला. आणि मनातच म्हणाला, ही खूपच हुशार निघाली, आता हिला हिच्याच जाळ्यात अडकवलं पाहिजे, हिच्याशिवाय माझी सुटका होणार नाही. आणि आता इकडे सकाळी सकाळी तन्वी उठली होती. आर्यन अजूनही झोपलेलाच होता. अर्जुन सरांच्या खूप पोटात दुखत होतं. तो बेडवर लोळत होता आणि तन्वी त्याला म्हणाली, अर्जुन अरे काय झाले तुला. अर्जुन म्हणाला, आय डोंट नो तनू, पण पोटात खूप दुखत आहे, वॉशरूमसुद्धा नाही लागली, याआधी तर असं कधीच नव्हतं झालं ग. तन्वी म्हणाले, अर्जुन तू काही काल वेगळं खाल्लंस का. अर्जुन म्हणाला, नाही ग तनू, मी तर ऑल डे ऑल नाईट तुझ्यासोबतच असतो ना, मी बाहेरही नाही काही खाल्लं. ओ गॉड, असं म्हणत त्याने पुन्हा एकदा पोट पकडलं आणि कसनुसं तोंड केलं. तन्वीला आता काय करावं ते समजतच नव्हतं. ती म्हणाली, अर्जुन मी डॉक्टरांना कॉल करते. असं म्हणून तिनं डॉक्टरांना कॉल केला. डॉक्टरही सकाळी सकाळी लगेच 20 मिनिटात आले आणि म्हणाले, बहुतेक काहीतरी अनहायजेनिक असं त्यांच्या पोटात गेलेलं आहे. मिस्टर अर्जुन तुम्ही काय खाल्लं होतं. अर्जुन म्हणाला, डॉक्टर मी काहीच नाही खाल्लं. विचारा हवं तर तन्वीला. डॉक्टर म्हणाले, मिस्टर अर्जुन अहो, आज खाल्लं आणि लगेच पोटात दुखायला लागलं असं होत नसतं. हा खूप दिवसांचा परिणाम असतो. त्यावेळी जाणवत नाही, पण आता तो जाणवायला लागलाय बहुतेक. तुम्ही नक्कीच वरवर सारखं सारखं काहीतरी खाताय, असं जे तुमच्या पोटात हळूहळू साठत जाते आणि तेच आता तुमच्या आतड्यांमध्ये राहिलेलं असावं. आता अर्जुनला तर काहीच समजत नव्हतं की नक्की त्यानं खाल्लंय काय, पण आता तन्वीच्या मात्र चांगलंच लक्षात आलं होतं आणि ती म्हणाली, डॉक्टर माझ्या लक्षात आलं आहे, पण यावर काही उपाय आहे की नाही. आणि डॉक्टर म्हणाले, आतडी साफ व्हायचं औषध मी देतोय, थोडंसं ॲटोमॅटिकली लूज मोशन लागतील आणि सगळा कोटा स्वच्छ होईल. आज तुम्ही ऑफिसला जाऊच नका. आणि अर्जुननं आंबट तोंड केलं आणि म्हणाला, डॉक्टर लूज मोशन ते सुद्धा ॲटोमॅटिकली, असं पण असतं का. डॉक्टर म्हणाले, हो देसाई सर, हे बघा, कधी कधी मुद्दाम असे लूज मोशन करायचं औषध द्यावं लागतं पेशंटला. घाबरू नका, आजच्या दिवस फक्त होईल, उद्या तुम्ही बरे व्हाल. तरीही अर्जुन म्हणालाच, डॉक्टर दुसरं काहीतरी उपाय नाही का हो, हे लूज मोशन वगैरे नको. आय जस्ट डोंट लाईक.
आणि तन्वी म्हणाली, डॉक्टर तुम्हाला जे करायचं आहे तेच करा, याचं अजिबात ऐकू नका. अर्जुन आज तू ऑफिसला येणार नाही, समजलं? घरीच थांब. मग डॉक्टरांनी औषध दिलं आणि ते गेले. अर्जुन म्हणाला, तनू तुला काय हौस आहे ग मला लूज मोशन लावायची? तुला आठवतं ना पाठीमागे काही वर्षापूर्वी एकदा लूज मोशन ऑफिसमध्ये लागले होते, खूप त्रास झाला होता ग मला. तन्वी म्हणाली, अर्जुन तुला माहीत आहे का तुला पोटात का दुखतंय? तू नक्की काय खाल्लंस हे आठवतं का तरी? अर्जुन म्हणाला, नाही ग, काहीच नाही आठवत. आणि असं काय आहे जे मी इतकी वर्ष झालं खातोय आणि मलाच माहीत नाही? तन्वी म्हणाली, अर्जुन माझी लिपस्टिक, तू सारखी लिपस्टिक लावली की खात असतोस बरोबर, आणि तीच आता तुला त्रास देते तुझ्या पोटात जाऊन. आणि आता अर्जुन म्हणाला, काय हे असं असू शकतं? तन्वी म्हणाली, असं असू शकतं नाही अर्जुन सर, असंच आहे. घ्या ना, खा अजून लिपस्टिक. माझे ओठ ओठात घेऊन. आणि त्यानं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, माय गॉड तनू यार, धिस इज नॉट फेअर. आता यापुढे मी असं करायचं नाही का? तू लिपस्टिक लावलीस की मला धीर धरवत नाही, तुझे ओठच खावे वाटतात. आता त्यांची अशी चर्चा चालली होती आणि इतक्यात छोटे आर्यन बाबा जागे झाले आणि झोपूनच सगळं ऐकत होता. आणि अर्जुन म्हणाला, तनू तुझी लिपस्टिक ना एकदम मस्त लागते, खूप गोड. असं वाटतं की दिवसभर तुझे ओठ सोडूच नयेत, दिवसभर तुझी लिपस्टिक खात राहावी असं वाटतं ओठांची. आता ती हसली आणि तिने त्याच्या तोंडात लूज मोशन व्हायचं औषध चमचावर पाजलं आणि म्हणाली, ठीक आहे अर्जुन सर, तुम्ही खा हा पुन्हा माझी लिपस्टिक, पण आधीची लिपस्टिक बाहेर काढा. आता दिवसभर बेडरूम ते टॉयलेट अशा फेऱ्या मारा असं म्हणून ती हसून म्हणाली, आता मी जाते ऑफिसला, काळजी करू नकोस, होशील बरा. मग तन्वी ऑफिसला गेली आणि अर्जुन सर टॉयलेटमध्ये फेऱ्या मारून बेहाल झाले होते. आणि इतक्यात अतुल निरोप घेऊन आला. म्हणाला, मॅडम मिस्टर बन्सलच्या मॅनेजरने मेल केला आहे, त्यांना मीटिंगला यायला जमत नाही, तर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर त्यांच्या घरी करू शकता का मीटिंग? आणि तन्वी म्हणाली, थांब मी अर्जुनला विचारते. मग तिनं अर्जुनला विचारलं, फोन केला आणि अर्जुन बेडवर थकून झोपला होता. त्याची आतडीनं आतडी पिळवटून निघत होती आणि स्वच्छ होत होती. आणि आता थकलेल्या आवाजात अर्जुन म्हणाला, बोल तनू काय म्हणतेस? तन्वी म्हणाली, अर्जुन मिस्टर बन्सल त्यांच्या घरी मीटिंग करता का म्हणून विचारत आहेत, काय करू? आणि आता अर्जुन चिडला आणि म्हणाला, खड्ड्यात गेली ते प्रोजेक्ट, तू अजिबात जायचं नाहीस कुठंच. तो डफर बन्सल पाय मोडून बसला आणि त्याच्यामुळे आता प्रोजेक्ट लेट होत आहे. आणि आता आणखीन काहीतरी बोलणार इतक्यात पुन्हा अर्जुन सरांच्या पोटात मुरडा आला आणि ते पुन्हा आंबट तोंड करून टॉयलेटमध्ये पळाले. आणि जाता जाता हळूच म्हणाला, तनू मी निघालो, बाय, तू अजिबात जाऊ नकोस कुठे. आणि आता तन्वी खूप हसत होती आणि मनात म्हणाली, चांगली शिक्षा झाली त्याला, सारखा माझी लिपस्टिक खातो ना. आणि तन्वी अतुलला म्हणाली, अतुल त्यांना सांग मी येणार नाही. आणि मग अतुलनं बन्सलच्या मॅनेजरला सांगितलं. बन्सलच्या मॅनेजरनं बन्सलला सांगितलं. आणि बन्सल आता गप्प बसला, चिडला नाही, कारण त्यालाही तेच अपेक्षित होतं. आणि आता जसा त्याला विकीचा राग येत होता अस्मिताकडे तो बघतो म्हणून, तसाच अर्जुनलाही येत असणार तन्वीकडे कोणी पाहिलं तर, असं त्याला वाटलं. आता तन्वीनं विकीला ऑफिसला बोलवून घेतलं. अस्मिताला फोन केला आणि म्हणाली, आता विकीच्या फोनवरून तुला काहीतरी मेसेज येतील ज्यावरून विवेक अजून चिडेल. मग तन्वीनं स्वतः विकीचा फोन घेतला आणि त्याच्यावरून आय लव्ह यू अस्मिता असे खूप सारे मेसेज केले. विकी शॉक होऊन म्हणाला, तन्वी अगं तिला काय वाटेल माझ्या फोनवरून असं मीच लिहितोय असं वाटेल ना तिला. तन्वी म्हणाली, विकी नको काळजी करू, मी सांगितलं आहे तिला की हे मी लिहिलं आहे. आता विकीने फोन हातात घेतला आणि तन्वीनं 3 वेळा आय लव्ह यू अस्मिता असं लिहिलं होतं. आणि विकीने आणखीन 1 वेळा आय लव्ह यू अस्मिता असं टाईप करून तिला सेंड केलं आणि म्हणाला, याचं उत्तर मिळेल की नाही मला माहीत नाही, पण खरंच मला ती आवडू लागली आहे. मग तन्वी म्हणाली, विकी काय विचार करतोस? विकी म्हणाला, काही नाही गं, तुला काय वाटतं हे सगळं करून तिचा नवरा पुन्हा पूर्वीसारखा होईल का? त्यापेक्षा तन्वी मला वाटतं की तिने तिच्या आयुष्यात पुढे जावं. काही गरज नाही अशा माणसासाठी थांबायची जो तिला काडीची किंमत देत नाही.
असं विकी खूप रागात म्हणत होता. आणि आता तन्वीनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिला त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच जाणवायला लागलं अस्मिताविषयी. आणि आता इकडे अर्जुनला रियाचा फोन आला, पण अर्जुन टॉयलेटमध्ये होता आणि आर्यननं फोन उचलला आणि म्हणाला, हॅलो. रिया म्हणाली, आर्यन तू फोन घेतलास, दादा कुठे आहे? आणि आर्यन म्हणाला, आत्तू डॅड टॉयलेटमध्ये आहेत, त्यांना सकाळपासून खूप सारी फोट्टी होते. रिया म्हणाली, पण का आर्यन, काय झालं तुझ्या डॅडना? आणि आर्यन सगळं खरं खरं सांगत म्हणाला, आतू डॅडनी ना मम्माची खूप सारी लिपस्टिक खाल्ली आणि ती त्यांच्या पोटात शाटली आहे आणि म्हणून डॅडचं खूप पोट दुखत होतं, असं डॉक्टर अंकल म्हणाले. आणि आता कुणाल म्हणाला, आर्यन तुझे डॅड जेवण करतच नव्हते का, की फक्त मम्माची लिपस्टिकच खात होते? मग सगळी लिपस्टिक लपवून ठेवायची ना तू. आणि आर्यन डोक्यावर हात मारून घेत म्हणाला, ओफ हो मामा, मम्माची लिपस्टिक लपवून ठेवून काय उपयोग? लपवून तर अख्ख्या मम्माला ठेवली पाहिजे ना डॅडपासून, कारण ते तिची ड्रॉवरमधली लिपस्टिक नाही, तिच्या ओठांची लिपस्टिक खात होते. आणि आता हे ऐकून कुणाल आणि रिया खूप हसायला लागले. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन तुझ्या डॅडनं लूज मोशन लागले आहे ना, म्हणजे तुझे डॅड लूजर आहेत. आणि आर्यनने दात ओठ खाल्ले आणि म्हणाला, डफर स्वीटी, आता तू भेटच मला, तुला दाखवतो गंमत, तुला ना मी मोठ्या खड्ड्यात ढकलून देणार, म्हणजे तू पुन्हा वर नाही आली पाहिजे. आणि स्वीटीनं तिकडून आर्यनला तोंड वाकडं करून दाखवलं आणि आर्यननं रागात फोन कट केला. आणि आता एक दिवस म्हणता म्हणता अर्जुन सरांना 2 दिवस लूज मोशन लागले. तो बेजार झाला होता आणि तन्वी त्याला म्हणाली, अर्जुन बघ जरा, तू खूपच लिपस्टिक खाल्ली रे माझी. असं म्हणून आता तिनं दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना मुद्दाम डार्क लिपस्टिक करून त्याच्याजवळ आली. आणि अर्जुन सरांनी कसा बसा स्वतःवर ताबा ठेवला आणि मोह टाळला तिच्या तोंडात तोंड घालून लिपस्टिक खाण्याचा. आता विवेकचं प्लास्टरही काढण्यात आलं होतं. तो आता चालायला लागला होता त्याच्या पायावर, कोणाच्याही आधाराशिवाय. पण घरीच थांबला होता, ऑफिसला नाही गेला, कारण तो ऑफिसला गेला की अस्मिता विकीला भेटायला जाणार हे त्याला माहीत होतं. आता त्यानं ऑफिसमध्ये फोन केला आणि सांगितलं, शनाया जितक्या दिवस ऑफिसमध्ये नाही तितक्या दिवसाची तिची सॅलरी कट करायची. आणि आता विवेकनं पुन्हा एकदा अस्मिताच्या फोनवर विकीचे खूप मेसेज पाहिले. आय लव्ह यू अस्मिता, आय मिस यू अस्मिता, आणि मला तुला भेटायचं आहे, प्लीज ये ना भेटायला, असे सगळे मेसेज. विकी तर खूपच उतावीळ झाला आहे तिला भेटण्यासाठी हे विवेकला समजलं. आणि आता अस्मिता तयार झाली विकीला भेटायला जाण्यासाठी. आणि विवेक तिला म्हणाला, अस्मिता तू बाहेर जायचं नाहीस. आणि अस्मिता म्हणाली, विवेक मला जावं लागेल प्लीज. विवेक चिडून म्हणाला, कशासाठी जातेस तू बाहेर, सांग मला, मी तुझा नवरा आहे आणि मी घरात असताना तू बाहेर जाणं योग्य नाही. अस्मिता म्हणाली, विवेक हे बघ, तुझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी पत्नी या नात्यानं तुझी सेवा केली, पण आता तू बरा झाला आहेस, मग मला असं वाटतं की आता पुन्हा आपले रस्ते वेगळे असावेत, मला जाऊ दे, तो माझी वाट बघतोय. असं म्हणून ती निघाली. इतक्यात विवेकने तिच्या हाताला पकडलं आणि तिला बेडवर ढकलली. बेडरूमचा दरवाजा लावून घेतला आणि त्यानं शर्टची बटणं काढायला सुरुवात केली. अस्मिता घाबरून म्हणाली, विवेक हे तू काय करतोस? आता विवेक तिच्याकडे एक एक पाऊल जात म्हणाला, तुला तुझा हक्क देतोय, यासाठीच बाहेर जातेस ना, हेच सुख हवंय ना तुला, तर ते आता तुला घरातच मिळेल. असं म्हणून तो तिच्याकडे सरकला आणि तिच्या अंगावर आला आणि अस्मिता लाजायला लागली.